होली के पवित्र त्योहार के मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने मरीन लाइन से लेकर आजाद मैदान तक एक मार्च निकाला था। खुले तौर पर मिलने वाले गुटखे के खिलाफ अपनी आवाज बुलंद करते हुए गुटखा की होली भी जलाई। साथ ही साथ लोगों से यह अपील भी की कि वे गुटखा न खाएं। महिला शाखा मुंबई अध्यक्ष चित्राताई वाघ आणि युवती काँग्रेस याच्या वतीने माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गुटख्याच्या होळीचा कार्यक्रम घेतला होता। या समाजामध्ये गुटख्याच्या माध्यमातून जे रोगराई पसरते आहे, कॅन्सरसारखा महाभयंकर रोग मुलांमध्ये, युवकांमध्ये, महिलांमध्ये आणि युवतींमध्ये जो पसरला आहे, त्याच्यावरती जी माननीय अजितदादा पवारांनी गुटखा बंदीचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाचं स्वागत करून या लोकांना एक संदेश जावा आणि गुटख्याच्या विरोधात निषेध व्हावा आणि महाराष्ट्राला एक संदेश द्यावा म्हणून चित्राताईंच्या नेतृत्वाखाली आज आम्ही महिलांच्या उपस्थितीत, मुंबईतल्या सर्व तमाम महिलांच्या उपस्थितीत आज गुटख्याच्या होळीचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि मला असं वाटतं हा एक यशस्वी कार्यक्रम होता आणि या माध्यमातून सकंड महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक चांगला संदेश जाईल असं मला वाटतं। धन्यवाद। महाराष्ट्र में गुटखे पर पाबंदी है, इसके बावजूद भी कई जगहों पर खुलेआम गुटखा मिल रहा है। इसके विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सैकड़ों कार्यकर्ताओं ने मरीन लाइन से आजाद मैदान तक एक मार्च का आयोजन किया था। के बाद गुटखा का पुतला जलाया गया। इस मार्च में कई महिलाएं भी शामिल थी। आज सर्वप्रथम मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युवती काँग्रेस असा संयुक्त विद्यमाने आज आम्ही हा कार्यक्रम इथे राबवला आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गुटख्यासारख्या एका वाईट व्यसनापायी सगळी तरुणाई जी आहे तिला व्यसन लागते आणि तरुणाईचं जे नुकसान होतं आणि अतिशय धाडसी असा महाराष्ट्र शासनाचा नियम हा एक जो नियम एक कायदा बनवला आहे आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार की ज्याने तरुणाई वाचेल आणि आज संदेश घेऊन आम्ही मुंबईच्या वॉर्ड तालुक्यांमध्ये जाणार आहोत।